राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपल्या समोर टाटाची नेक्सॉन गाडी येऊन जाते, जिचं मॉडेल आपल्याला म्हणता येईल क्रिएटिव्ह PS ड्युअल टोन मॉडेल येऊन जातो. हा आपल्याला पेट्रोलमध्ये चाबी वगैरे गाडीची आपल्याला या प्रकारे मिळून जाईल, ज्यामध्ये आपल्याला लॉक अनलॉक आणि जे हेडलाईट वगैरे याला आपण इथून ऑन करू शकतो आणि इथून याला जे बूट वगैरे याला आपण नाही का ऑन करू शकतो. या टाईपने आपल्या टाटाची चाबी वगैरे आपल्या दोन्ही सारख्याच येऊन जातात गाडीमध्ये. गाडीमध्ये आपण नाही का इथं रिव्ह्यू करणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला काय काय फीचर्स वगैरे येऊन जातील. तर चला मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हा आपला येऊन जातो पेट्रोल मॉडेल वगैरे. जो इंजिन वगैरे आहे ते आपल्याला 1.2 लिटर संघ आपल्याला मिळून जाईल. जे की आपल्याला टर्बोचार्ज रिव्हर्टेड इंजिन येऊन जाते. त्या संघच आपल्या गाडीमध्ये जे DSP वगैरे म्हणता येईल आणि जे सीसी वगैरे आहे 1199 सीसी मध्ये आपल्या इंजिन येऊन जाते, जी की आपल्याला 3 सिलेंडर येऊन जाते आणि 118 किंवा 119 BHP आपल्याला मिळून जाईल त्या संघच. आणि 170 न्यूटन आपल्याला जे टॉर्क वगैरे ते आपल्याला मिळून जाईल. त्या संघच आपल्या गाडीमध्ये जे टर्निंग रेडियस वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 5.1 मीटरचं. आणि जे पेट्रोल टँक वगैरे ते आपल्याला येऊन जाते 44 लिटरमध्ये. यामध्ये आपले डिझेल मॉडेल वगैरे पण येऊन जाते, CNG पण येऊन जाते आणि आपली इलेक्ट्रिक वगैरे पण येऊन जाईल. आपल्याला कस्टमर कोणत्याही विषयात नाराज नाही होणार, हर एक मॉडेल वगैरे अवेलेबल वगैरे होऊन जातील. त्यासंगत आपण बोलू पेट्रोल मायलेज बद्दल, तर आपल्याला 17.5 ते 18 पर्यंत आपल्याला आरामात मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची टॉप स्पीड वगैरे आपल्याला 180 पर्यंत मिळालेली आहे. तसं तुम्ही याला याच्यावरती पण जाऊ शकाल असं बोलता येईल. आणि आपली गाडी वगैरे ही आपल्याला अंडर 4 मीटर मध्येच होऊन जाते. म्हणजे जी डायमेन्शन वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाते 39-95 मध्ये येऊन जाते. गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1804 मध्ये येऊन जाईल. आणि जी गाडीची उंची वगैरे आहे ती आपल्याला 1620 मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. त्या संगच आपण जर बोललो आपल्या गाडीच्या व्हीलबेस बद्दल, तर ते आपल्याला 2498 आहे. आणि ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आपल्याला 208 मध्ये मिळून जाईल. मुख्य वगैरे गाडीचं जे आपल्याला 382 लिटर मध्ये आपल्याला मिळून जातो. आणि आपल्या राहिली गोष्ट प्राइसिंग बद्दल, तर आपल्या गाडीची प्राइसिंग आपल्याला 11,25,000 एक्स्ट्रा आपल्या वाशिम मध्ये आपल्या हेडलाइट मध्ये आपल्याला येऊन जाते. इथं ऑल LED सेट वगैरे येऊन जाते या बाजूला. इथं खाली आपल्याला नाही का फोल्डर वगैरे जे आपल्याला नाही इथे मिळून जाईल, जेणेकरून आपलं थ्रो वगैरे नाईट मध्ये चांगलं होऊन जाईल. आणि इथे येऊन जाते आपलं DRS वगैरे, त्यामध्ये आपल्या इंडिकेटर्स आणि DRS दोन्ही मिळून जातात. टाटाचं लोगो वगैरे आपल्या समोर येऊन जाईल या बाजूला. खाली आपल्या 2 रेडियम, खाली आपल्याला 2 सेन्सर आणि एक 360 कॅमेरा वरून जातो. बाकी पूर्ण ब्लॅक वगैरे फिनिशिंग वगैरे येऊन जाईल आपल्याला. पण आता बोललो टायर्स बद्दल, तर आपल्या गाडीमध्ये टायर्स वगैरे ती आपल्याला येऊन जाते 16 इंचचं. म्हणजेच की 215/60R16चा टायर होऊन जातो, जो की डायमंड कट अलॉय संग आपल्याला मिळून जाईल. आणि यामध्ये आपल्या सीएट कंपनीचा टायर होऊन जातो. हा समोर डिस्क आहे, तर मागे आपल्या ड्रम ब्रेक सिस्टीम येऊन जाते. तिथे आपले इंडिकेटर्स आणि 360 कॅमेरा वगैरे ही येऊन जाते. आणि किलेस एंटर वगैरे आपण गाडीमध्ये मिळून जाईल आपल्याला. आता आपण बोलू डोर्स वरती आपल्याला त्याचे कंट्रोल वगैरे येऊन जातात, विंडो कंट्रोल वगैरे, सीटचे कंट्रोल वगैरे आपल्या खाली येऊन जातात. आता आपण बोलू आतल्या बाजूला, आपल्या गाडीमध्ये जसं आपल्याला फुल्ली डिजिटल मीटर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल. आणि गाडीमध्ये जसं ऑटोमॅटिक एसी सेटअप वगैरे ते पण आपल्याला मिळून जातो. याच्यामध्ये आपल्याला जे DTMS आलेलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे आले, हे सगळे फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये आपल्याला मिळून जातात. फुल्ली डिजिटल मीटर मिळून जाते गाडीमध्ये. आणि आपण बोलू स्टेरिंग वरती, तर स्टेरिंग वरती आपल्याला येऊन जाते टाटाचं लोगो वगैरे आपल्या सेंटर येऊन जाते. या बाजूला क्रूज कंट्रोलचे फीचर्स वगैरे ते येऊन जातात आपल्याला. आणि MID कंट्रोल वगैरे आपण ते आपल्या इथेच बाजूला मिळून जातील. आणि इथे येऊन जाते आपल्याला कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स वगैरे असतात, ते आपल्याला या बाजूला येऊन जातात. आणि जे वापर शेड वगैरे ते आपल्याला येऊन जाते ऑटोमॅटिक मध्ये. आणि रिअर वायपरचे कंट्रोल वगैरे आपण आपल्या याच बाजूला दिलेले आहेत. बाकी आपलं जे हेडलाईट वगैरे ते आपल्या मॅन्युअल मध्ये येऊन जाईल. आणि इंडिकेटर्स कंट्रोल वगैरे आपण याला याच बाजूला दिलेले आहेत. त्यानंतर आपण बोलू इंजिन लाईट बद्दल, सॉरी म्हणजे आपल्या गाडीमध्ये पुश स्टार्ट बटन वगैरे आपल्याला मिळून जाईल, तर की लावायचं काय काम नाही आपल्याला. आणि आपण बोलू गेअर्स बद्दल, तर आपल्या गाडीमध्ये आपल्या तसे 6 गेअर येऊन जातात आणि एक येऊन जातो रिव्हर्स गेअर वगैरे. 3 मोड आपल्या गाडीमध्ये दिलेले आहेत. इको आपल्या आपल्या गाडीमध्ये आपल्या 3 मोड येऊन जातात, सिटी, इको आणि स्पोर्ट मोड वगैरे येऊन जातात. हँड वगैरे या बाजूला आहे मॅन्युअल मध्ये. आंबेस वगैरे आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आपल्याला येऊन जातो. लेकिन स्लायडेबल तर नाही, पण एका जागी होल्ड होऊन राहील. त्यानंतर आपण बोललो आपल्या स्क्रीन बद्दल, त्याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सिस्टम वगैरे हे दोन्ही पण काम केलं जाईल. म्हणजे ही लाईफ एकदम काम करून जाईल. त्यानंतर आपण बोललो आपल्या गाडीमध्ये जसे जे AC कंट्रोल वगैरे ते आपल्याला नाही का एकदम टचलेस आपल्याला येऊन जातात, या टाईपमध्ये भेटू म्हणजे पाहू शकता. आणि आपल्या गाडीमध्ये जे डिकीचे कंट्रोल वगैरे आलेले आहेत, 360 कॅमेरा वगैरे ते आपण तुम्ही याला इथून असं याला लावू शकता. सध्या 2D मध्ये लागलेले, आता लागलं आपल्याला 3D मध्ये लागलेले आहे. गाडीवर आपण ट्रॅफिक मध्ये चालत असतो, आपल्याला कसं अंदाजा पूर्णपणे लागून जाईल. जर कोण नवीन ड्रायव्हर वगैरे असेल, त्याला तर पूर्ण अंदाजा वगैरे लागून जाईल गाडी शिकतानाच. त्यानंतर आपण बोललो आपल्या गाडीमध्ये सनरूफ वगैरे दिलेले आहे. सनरूफ वगैरे तुम्हाला नाही का हिच्या जे कंपॅरिझन मध्ये गाड्या येतात ना, जसं की अंडर 4 मीटर मध्ये, तर त्यांच्यापेक्षा नाही का या गाडीमध्ये सनरूफ पण जास्त मोठं दिलेलं आहे. आणि जे आपल्या इंजिनची पॉवर वगैरे आहे ती पण आपल्याला जास्त दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपले जे बुटस्पेस वगैरे म्हणतात ते पण आपल्याला जास्त दिलेलं आहे. 382 लिटर्स आहे. या टाईपने आपले सनरूफ वगैरे आपल्या मोठ्याच्या मोठा येऊन जातो. आणि पूर्ण या टाईपने आपले भेटायला पूर्ण या टाईपने आपले मिळून जाईल.
आणि आपल्या गाडीच्या आजूबाजूला जर कोणी गेलं जवळपास तर आपल्याला इथं सगळं सिग्नल करून दिलं बघ की गाडीच्या जवळपास कोणी आहे म्हणून. हे बघ आपल्याला ड्रायव्हरला कळून जाईल तसं. आता आपण बोलूया आपल्या मागच्या बाजूला म्हणजेच की आपल्या सेकंड रो मध्ये आपण जाऊया एकदा. ही झाली आपली फर्स्ट रो कंप्लीट. आणि हे पूर्ण आपल्याला नाही का इथं पियानो ब्लॅक वर म्हणजे आपल्याला इथं दिलेलं आहे. या टाईपने पण बघू शकतो ड्युअल टोन आपली गाडीवर येऊन जातो. क्रिएटिव्ह मॉडेल आपल्याला म्हणता येईल ड्युअल टोन मध्ये. पाठीमागं जर मी बोललो तर आपल्याला पाठीमागं पण आपल्याला नाही का मस्त जागावर तशी दिलेली आहे. आरामात नाही का माणूस बसू शकतो, काय प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. इथे येऊन जाते आपल्याला एसीचे कंट्रोल वगैरे आहेत, जे की 2 येतं आणि यामध्ये आपल्याला चार्जिंग पॉईंट वगैरे मिळणार नाही आपल्याला. बाकी आपण जर बोललो बुवा त्या टाईपने आपल्याला आमरेश वगैरे इथं दिलेलं आहे आणि 2 हेडरूम वगैरे मिळून जातील आपल्याला. 1 हेडरूम आपल्याला मिळणार नाही, फक्त 2च मिळून जातात आपल्याला. बाकी आता बोलूया आपल्या मागच्या बाजूला त्या अगोदर आपल्या पियानो ब्लॅकची प्रॉपर फिनिशिंग वर आलेली स्पीकर वगैरे आपल्या खाली दिलेले आहेत आणि पॉवर विंडोज कंट्रोल वगैरे म्हणतात आपल्याला इथं या बाजूला इथं आपल्याला हर जागी आपल्याला दिलेले आहेत. कारण की आपली गाडीमध्ये पॉवर पॉवर विंडो वगैरे आपल्याला तशी मिळणारच आहे. प्रॉपर ड्युओटो वगैरे आपली गाडी येऊन जातो. आणि आपण बोलू एकदा बुटफेस बद्दल तर 382 लिटरचा आपल्या बुटफेस येऊन जाते. तिच्या सेगमेंट म्हणजे व्हेन्यू 3XO ब्रिझा नेक्सॉन आपलं नेक्सॉन हीच आपली सोनेट वगैरे झालेली आहे किंवा सोर्स वगैरे झालेली आहे. त्यांच्यापेक्षा आपली गाडी जरा मजबूत पण आहे आणि बुटफेस वगैरे फीचर्स वगैरे चांगले तसे चांगले येऊन जातात आपल्याला. बाकी आपल्याला नाही का जे स्टेपिंग टाईप वगैरे ते आपल्याला याच्या खाली दिलेलं आहे त्याचं ते ओपन करायला थोडं अवघड जाईल. आणि आपल्याला पासवर्ड टाईप वगैरे म्हणता येईल आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि नंबर प्लेटवरती आपल्याला येऊन जाते व्हाईट लाईट वगैरे जे असते ते आपल्याला इथे मिळून जाते. नेक्सॉनची बॅजिंग आपल्याला यावरती प्रॉपर 3D मध्ये दिलेली आहे. काय करू एकदा आपण नाही का टेल लाईट लावूया. तर या टाईपने आपल्या गाडीची फुल्ली कनेक्टिव्ह टेल लाईट वगैरे काम करते. ही नाही का आपल्याला या साईडून चालू होऊन जाते तर ही चालूच राहील. त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्या इथं येऊन जाते इंडिकेटर्स वगैरे ब्रेक लाईट वगैरे आपल्या इथं सेंटरमध्ये येऊन जाते टाटाचा लोगो वगैरे. आणि जे खाली आपल्याला येऊन जातो इथं जे कॅमेरा वगैरे आहे नेक्सॉन 3D मध्ये आपल्याला मिळून जाईल. आणि खाली आपल्याला इथं जे येऊन जातात याचे जे रेडिओ खाली आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे येऊन जातात. 2 पार्किंग सिस्टम वगैरे आपल्याला दिलेले आहेत. इथे येऊन जाते आपल्याला डिफॉगर वगैरे आणि इथून जाते आपलं जे वायपर वगैरे काम करेल. ही आपल्याला येऊन जाते स्पॉइलर आणि एक शार्पनर इंटेरियर येऊन जाते. 2 फेस वगैरे आपल्याला दिलेले आहेत गाडीमध्ये. तर या टाईपमध्ये आपली जी नेक्सॉन वगैरे ही आपल्याला मिळून जाईल. अंडर 4 मीटरमध्ये आपल्या गाडीवर येऊन जाते. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ वगैरे कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. भेटूया तुमच्या संग नवीन व्हिडिओत.